अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहत आहात आम्ही. आपण आलो आहोत, बच्चू कडू साहेब आपल्याला भेटलेले आहेत. आपण थोडक्यात विचारतोय त्यांना की आज सर, तुम्हाला आजचा जे राजकीय घडामोडीवर जे आधारित प्रश्न विचारते की आता सध्या जे चाललेलं आहे राजकारण, त्याच्यावर तुम्हाला काय वाटते? एक तर जात, धर्म आणि पैसा याच्या व्यतिरिक्त राजकारणात काही शिल्लक राहिलं नाही. एक तर जातीच्या गणितात घेऊन निवडणूक लढवायच्या, धर्म आणि ते नसेल तर पैसा, ह्या तीनही गोष्टी राजकारणात महत्वाच्या होत्या राहिल्या आहेत. पहिले काम होतं, पहिलेचा काळ, त्याचं संघटन, त्याची प्रामाणिकता यावर आधारित निवडणुका होत्या. आता ह्या तीन सूत्रात त्या मोडत आहे, जातीचं, धर्माचं आणि पैशाचं. त्याच्याशिवाय निवडणूक आता करणं फार कठीण झालंय. आणि आता सध्या जे राजकारण चालू आहे ते चुकीचं आहे किंवा वेगळ्या पद्धतीने चालू आहे असं तुम्हाला वाटतंय का? आता ते पैसा, धर्म, जातवर आले तर मुद्दे संपले ना. मुद्द्यावरचं राजकारण संपलं, त्याच्यानं गरीब राहणार, श्रीमंत होणार. ओके. मग कशा प्रकारचा व्ह्यू पाहिजे किंवा अँगल पाहिजे मुद्द्यावर पुढच्या? जायला पाहिजे ना. ओके. आणि आता जे सध्या राजकारण चालू आहे, सगळ्या भागात बघतोय आपण की वेगवेगळ्या गोष्टी घडतात. त्याच्यावर आता काय उपाययोजना केली पाहिजे? मला वाटते उपाययोजना लोकांनीच केली पाहिजे. लोकांनी प्रामाणिकतेवर, त्या उमेदवाराच्या कामावरच आपण निवडणूक मतदान केलं पाहिजे. ती बलकी आता जाती, धर्म आणि पैशावर नाही, तर पक्षावर पण नाही. तो कार्यकर्ता प्रामाणिक आहे का नाही, खरोखरच त्याच्यामध्ये लोकांबद्दल आस्था आहे का नाही, या गोष्टीवर झालं पाहिजे. ओके. आणि युवा पिढी जी आहे त्यांना तुम्हाला काय संदेश देऊ पाहता तुम्ही? मला वाटतं का सगळं, प्रत्येक जण वेगवेगळ्या जाती धर्माचं जरी असलं तरी कष्टकऱ्यांच्या बाजूने उभं राहून राष्ट्रहित जिथं आहे आणि राष्ट्रहिताला ज्या गोष्टी आडव्या येतात त्याच्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे. राष्ट्र प्रथम ह्या भावना ठेवल्या पाहिजे. देशाशिवाय काही नाही, या मानसिकतेनं पावलं टाकले पाहिजे. ओके. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज.